सर्वांना जय लवजी, जय भीम, जय रविदास. बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या अनुसूचित जातीच्या प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण होण्याच्या कारणावरून महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या प्रवर्गात दोन गट पडलेले आहेत. एक गट म्हणजे आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे म्हणून मागील 35 वर्षापासून लढा देणारा उपवर्गीकरणाचा समर्थक गट, आणि दुसरा गट म्हणजे आरक्षणाचं उपवर्गीकरण नाही झालं पाहिजे म्हणून आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करणारा एक विरोधी गट. मी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा समर्थक असल्यामुळे आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात जी काही भूमिका घेतली जात आहे, प्रामुख्यानं बौद्ध समाजाच्या बांधवांकडून आपल्या समाजामध्ये जाऊन आरक्षण उपवर्गीकरण हे कसं चुकीचं आहे हे मांडत आहेत. तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी तो मांडला पाहिजे. पण ज्या मुद्द्यांना घेऊन ते समाजामध्ये ते मांडत आहेत ते मुद्दे खरंच योग्य आहेत का, ते मुद्द्याच्या मागचं तथ्य काय आहे, यावर आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा उपवर्गीकरण समर्थक म्हणून मी माझी भूमिका मांडत आहोत. मी खऱ्या अर्थानं सर्वांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तर जास्तीत जास्त बौद्ध बांधवांनी बघावा अशी माझी एक त्यांना विनंती सुद्धा असेल. सर्वात पहिल्यांदा आपले बांधव समाजामध्ये जाऊन हे सांगत आहेत की सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिले त्याच्यामध्ये जे राज्याला अधिकार दिले, राज्याला असे अधिकारच नाहीत असा सगळ्यात पहिला युक्तिवाद केला जात आहे. तर बांधवांनो, कुठल्याही राज्यामध्ये काहीही घडामोड होत असेल, संविधान जेव्हा बनलं तेव्हा 3 गोष्टीवर ते प्रामुख्याने उभं राहिलं. एक म्हणजे आपलं कार्यकारी मंडळ, दुसरे म्हणजे कायदे मंडळ आणि तिसरे म्हणजे न्यायमंडळ. आता देशाचं कायदे मंडळ जे आहे ते संसद आहे आणि राज्याचं जे कायदे मंडळ आहे ते आपलं विधानमंडळ आहे. आता राज्यामध्ये जर का उपवर्गीकरणाची मागणी होत असेल, त्या राज्यातल्या मागणीसाठी ते योग्य आहे की अयोग्य आहे याचा सगळा अभ्यास करून जे काही इथं स्थानिक आपलं आयोग असेल, अनुसूचित जाती जनजाती आयोग असेल, त्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी पडताळून बघण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्याला आहे. राज्याला आदेश कोण करणार? सुप्रीम कोर्ट करणार. सुप्रीम कोर्टाने जर दिलेलं जजमेंट आहे त्या जजमेंटच्या अनुषंगाने जर का आपण असं म्हणत असेल, तर आता आजपर्यंत आपण ज्या सुप्रीम कोर्टाचं आणि ज्या संविधानाचं सगळ्यांनी आपण गुणगान गायलंय, आज पहिल्यांदा जर का असं म्हणत असेल तर खऱ्या अर्थानं आपण संविधानाच्या विरोधी बोलतोय की काय याचं भान सुद्धा आपल्या बांधवांना राहत नाही. त्याच्यामुळं जे काही राज्याच्या अखत्यारीतले विषय तेवढंच राज्य करणार आहे. राज्याला काही संसदेच्या अधिकाराचा विषय राज्य थोडी हाताळू शकतो आणि इतकं कुठलाही राज्य सरकार अशा प्रकारची चुकी करणार नाही. आणि आपण राज्य सरकारला शिकवावं या पद्धतीची भाषा जर आपण करत असेल, याचा अर्थ आपल्याला फक्त एवढंच म्हणता येईल की आपण आपलं काहीतरी नुकसान होत आहे आणि म्हणून त्या नुकसानाच्या आक्षापोटी बोलत आहे असा संभ्रम आणि असा सरळ सरळ मेसेज समाजामध्ये जात आहे. त्यामुळं जे सुप्रीम कोर्टाने दविंदर सिंग विरुद्ध पंजाब सरकारच्या खटल्यामध्ये निकाल दिलेला आहे तो अतिशय योग्य आहे. यापूर्वीचे अनेक निर्णय अशाच पद्धतीने झाले आहेत. हे बोलणाऱ्या बांधवांनी थोडं जुन्या काळातील अशा निर्णयाकडे बघणं सुद्धा गरजेचं आहे. आणि दुसरा एक विषय आहे, तो विषय प्रामुख्यानं प्रत्येक पटलावरून मानला जात आहे आणि तो विषय असा आहे की बदर समितीचा अहवाल हा सार्वजनिक करा. आतापर्यंत भारत देशामध्ये ज्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भानेच नाही तर इतरही संदर्भाने जेवढे आयोग बनलेले आहेत असा कुठलाही आयोग सार्वजनिक करण्यात आलेला नाही. आता यापूर्वीच आपण महाराष्ट्राचा विचार केला तर इथे सुद्धा क्रांतीवीर लवजी साळवे मातंग अभ्यास आयोग बनवण्यात आला होता. तो आयोग सुद्धा सार्वजनिक करण्यात आलेला नव्हता. तो राज्यांनी घेतला, राज्यांनी स्वीकारला, त्याच्यावर मंत्री गटाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये त्यात काय योग्य काय अयोग्य अशा प्रकारचा तपास केला गेला. त्याच्यामध्ये 30 संस्थेने सुद्धा अभिप्राय दिला, त्यांनी पडताळणी केली. त्याच्यानंतर त्याच्यातल्या काही गोष्टी 68 शिफारशी सरकारने स्वीकारल्या. म्हणजे भारत देशातला कुठलाही आयोग हा तो सरकारने स्वीकारल्यानंतर सार्वजनिक केला जात नाही, आतापर्यंतचा ट्रेंड आहे. पण पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये बौद्ध बांधवांकडून ही मागणी केली जात आहे. पण सरकारने तो सार्वजनिक केला तर आमची काही हरकत नाही. पण जी गोष्ट आजपर्यंत कधीच झाली नाही त्या पद्धतीचा संभ्रम समाजामध्ये पसरवून खऱ्या अर्थानं समाजाला संभ्रमित करण्याचं काम पहिल्यांदा आपले प्रबोधक करत आहेत आणि हे गंभीर आहे. आता आपण जर बघितलं मागच्याच काही काळामध्ये इथे न्यायमूर्ती शिंदे साहेबाची आयोग होता.
तर शिंदे साहेबांच्या आयोगाने मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सर्वेक्षण केलं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला कायद्याच्या कसोटीवर कसं उतरवता येईल यासाठी प्रयत्न केला. आयोग, त्या आयोगाचा अहवाल कुठे सार्वजनिक झाला? नाही झाला ना. तो सरकारपुढे सादर झाला. सरकारने त्याच्या शिफारशी बघितल्या आणि त्या शिफारशीनुसार पुढची कारवाई केली. तेव्हा कोणी मागणी केली का सार्वजनिक, तो आयोग सार्वजनिक करा? नाही केली. पण उगीच कुठंतरी समाजाला उचकविण्यासाठी, समाजाला उकसवण्यासाठी आणि असं करून जो वर्षानुवर्षे चालत आलेला दोन समाजामधील भाऊबंदकी आहे ती कुठंतरी विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि खऱ्या अर्थानं हे करतं कोण? तर जे नवीन नवीन लोक आता समाजामध्ये आलेले आहेत त्यांना स्वतःचं नेतृत्व सिद्ध करायचं आहे आणि ते नेतृत्व सिद्ध करण्याच्या हव्यासापोटी समाजाचं मत आपल्या बाजूने परिवर्तित व्हावं आणि समाजासाठी लढणारा केवळ हाच एक माणूस आहे, हाच एक आपला मसीहा आहे असं समाजानं म्हणावं म्हणून वाटेल त्या पद्धतीनं विरोध करून समाजाच्या जवळ जाण्याचा केलेला प्रयत्न आहे. या विषयामध्ये काहीही तथ्य नाही. आता याच अनुषंगानं एक याचिका पण दाखल झाली होती. जो बदर समितीचा अहवाल आहे तो बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करा म्हणून श्रीशरण इनलाइटमेंट फाउंडेशन या व सामाजिक कार्यकर्ता आयुष्यमती प्रज्ञा वाघमारे यांनी ऍडव्होकेट उदय वारुंजीकर यांच्या मार्फत मुंबई कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली. त्या याचिकेचं काय म्हणणं होतं की बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करा आणि याच्यावर महाराष्ट्र शासनानं काय प्रतिज्ञापत्र सादर केले. जेव्हा ही केस कोर्टामध्ये गेली तेव्हा न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी महाराष्ट्र सरकारला स्पष्टीकरण मागवलं. त्या स्पष्टीकरणामध्ये महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या उपसचिव माननीय वर्षा देशमुख मॅडम आणि सरकारी वकील भूपेश सामंत साहेब यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय की अहवालाचा स्वीकार केल्यानंतर अहवालामधील कोणता भाग स्वीकारायचा, कोणता नाकारायचा, त्या अहवालातील कोणता भाग कधी प्रसिद्ध करायचा, कितपत करायचा, हा सर्वस्वी अधिकार राज्य सरकारचा आहे. त्याच्यामुळं या अहवालाची प्रत मागण्याचा कुठलाही अधिकार याचिकाकर्त्यांना राहत नाही. सोबतच त्यांनी पुढचं एक वाक्य जोडलं आणि त्यामुळे याचिकाकर्त्यांची ही मागणी त्यांनी दंडासह फेटाळावी. म्हणजे त्यांनी मागणी केल्याबद्दल, चुकीची मागणी केल्याबद्दल त्यांना दंड लावावा, ती याचिका फेटाळावी अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले. याचा अर्थ काय होतो की आपण प्रत्येक ठिकाणी विनाकारण आडकाठी आणण्याचा प्रयत्न करीत आहोत असा मेसेज समाजामध्ये चाललेला आहे. बरं ठीक आहे, आपण एसीतल्या एसीत गेला तरी ठीक आहे, पण इतर समाज बांधव सुद्धा ह्या सर्व गोष्टी बारकाईने बघित आहेत आणि त्याच्यामुळे त्या बांधवांमध्ये सुद्धा एक असा चुकीचा मेसेज चालला आणि तो आम्हाला मनापासून वाटतो की एससी प्रवर्गातल्या कुठल्याही जातीबद्दल असा वाईट मेसेज जाऊ नये. त्यांच्यामध्ये मेसेज असा चाललाय की बघा, जिथलं प्रस्थापित असलेली जात इतर जाती प्रवाहात येऊच नये म्हणून, म्हणजे आपण जे म्हणतो की धनदांडगे आणि जात दांडगे, पैशाच्या बळावर आणि जातीच्या संघटितपणाच्या बळावर इतर समाजांना कशा प्रकारची म्हणजे अडचण निर्माण करीत अशा प्रकारचा चुकीचा मेसेज चाललाय, तो आम्हाला आवडत नाहीये आणि म्हणूनच मी व्हिडिओ बनवतो. अशा प्रकारचं जर का आपण करत असाल तर आपल्याबद्दलची जी मातंग समाजाच्या लोकांमध्ये आणि इतर मागणी करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये तर आपल्याबद्दल तिरस्कार निर्माण होईलच, पण इतर बांधव सुद्धा आपल्याकडे जे बघतात एक न्यायाची भूमिका घेऊन लढणारी कार्यकर्ते म्हणून ते सुद्धा आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने बघत आहेत. असं आपलं दुहेरी नुकसान होत आहे यावरही. त्याच्यामुळं ज्या कोणी बांधवांनी ही आपल्या समाजामध्ये हा विचार मांडत आहेत की तो सार्वजनिक करावा त्यानंतर तो उपरीकरण करावं, हे अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारची मांडणी करून समाजाची दिशाभूल करू नये या मताचा मी आहे. त्यानंतरचा आणखी एक अनेक प्रवक्त्यांच्या मुखातून एक वाक्य मी ऐकलेलं आहे की त्यांनी बोलताना एक सांगितलं की बार्टीने जो अहवाल बनवला आहे तो बार्टीने बनवलेला अहवाल चुकीचा असून बार्टीने केवळ एकाच जातीच्या लोकांना त्याच्यामध्ये निवडलेला आहे आणि त्याच्यामुळं तो सर्वंकष नाही, सर्वांना न्याय देणार नाही. बांधवांनो, बार्टीचा जो अहवाल बनलेला आहे तो आरक्षण उपवर्गीकरणाचा मॉडेल ठरवणारा अहवाल नाही. काही गोष्टी आपण कधीतरी कुठंतरी सत्य बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा जो अहवाल होता, मातंग समाजाने अनेक आंदोलनं केली आणि मातंग समाजाचं
फरवरी महिन्यामध्ये 22 फेब्रुवारी 2023ला एक जवाब दो नावाचं आंदोलन झालं होतं. त्या जवाब दो नावाच्या आंदोलनाच्या आयोजकांमध्ये मी सुद्धा होतो. आणि त्याच्यानंतर त्या संदर्भाने आमची सन्माननीय मुख्यमंत्री तत्कालीन माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे एक बैठक झाली होती. आणि त्या बैठकीचा दिवस होता 25 एप्रिल 2023. आणि त्या दिवशी जशी त्या विधान भवनामध्ये 3/3/2024ला एक वादळी चर्चा झाली होती. आरक्षण उपनेच्या संदर्भाने विधान भवनामध्ये चर्चा झाली. जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. आणि ती चर्चा झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री महोदयांनी त्या चर्चेमध्ये जेवढे आमदार सहभागी झाले होते त्या आमदारांची पण त्याच दिवशी 25 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये बैठक घेतली. त्याचं माझ्याकडे पत्र आहे. आणि त्या बैठकीला कोण कोण आमदार होते तेही मी आपणास सांगतो. त्या बैठकीला उपस्थित असलेले आमदार होते बाळासाहेब थोरात साहेब, राजेशजी टोपे, वर्षा गायकवाड मॅडम, संजय कुटे साहेब, अमितजी देशमुख, सुनील कांबळे साहेब, बालाजी किनीकर साहेब, नरेंद्रजी भोंडेकर साहेब, दीपक चव्हाण साहेब, राम सातपुते साहेब, नामदेव ससाणे साहेब, राजू आवळे साहेब, जितेश अंतापूरकर साहेब आणि सामाजिक न्याय विभाग आणि इतर विभागांचे सचिव होते. तर ह्या लोकांनाच का बोलवलं तर कारण का आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विषयावर या लोकांनी विधान भवनामध्ये चर्चा केली. तर मग सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं सकाळच्या सत्रामध्ये सकाळी 10 वाजता दालन क्रमांक 145ला हा जी आर तुम्ही काढू शकता. हा जी आर आहे तो तुम्ही बघू शकता. सकाळच्या सत्रात बैठक झाली. आणि दुपारच्या सत्रामध्ये त्याच ठिकाणी ज्या लोकांनी ते आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाची सांगता करीत असताना जे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणून असं आश्वासन दिलं होतं ती जी बैठक झाली ती त्याच दिवशी झाली. मग त्या बैठकीला सुद्धा मी उपस्थित होतो. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे बैठकीमध्ये प्रामुख्यानं आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अनेक आमच्यातल्या तज्ज्ञ मंडळींनी मांडणी केली होती. तेथील सचिव माननीय मुख्यमंत्री महोदयांना काही चुकीची माहिती देत होते. आणि 27 ऑगस्ट 2020ला आरक्षणाच्या उपवर्गीच्या संदर्भाने अतिशय महत्वाचा असलेला हा पंजाब विरुद्ध दविंदर सिंगचा जो खटला आहे त्याचा निकाल लागलेला होता. त्या निकाला लागल्याच्या नंतर तरी सुद्धा तेथील सचिव सन्माननीय आम्ही जेव्हा तिथं सांगितलं की आरक्षणाचं उपकरणाची आमची मागणी आहे, आयटीच्या निर्मितीच्या मागणी आहे, अशा 4-5 मागण्या आहेत. लोकसंख्येमध्ये जी तफावत आहे त्याच्यावर सुद्धा संशोधन झालं पाहिजे. अशा प्रकारच्या आमच्या मागण्या घेऊन आम्ही जे आंदोलन केलं होतं. मग त्या अनुषंगाने त्या बैठकीमध्ये चर्चा करीत असताना आम्ही जेव्हा पहिलाच विषय निघाला तेव्हा तत्कालीन सचिव माननीय सुमंत भांगे साहेब आणि इतर लोकांनी एक मुख्यमंत्री महोदयांना एक माहिती दिली की 2004च्या निर्णयानुसार आपलं आरक्षणाचं उपवर्गीकरण करता येत नाही. त्याच वेळी मी स्वतः उभं राहून माननीय मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन तिथे बोललो होतो की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, आता जे सचिव महोदयांनी आपल्याला माहिती दिली ती बरोबर आहे की 2004च्या निकालानुसार करता येत नाही. हे जरी सत्य असलं तरी माननीय सचिव महोदय तुम्हाला 2004चा निकाल का सांगत आहेत, जेव्हा की आता 27 ऑगस्ट 2020ला त्या प्रकरणाची जी वरच्या कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखवली त्याचा निकाल लागलेला आहे. आणि त्या निकालामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की आरक्षणाचं उपवर्गीकरण करता येतं. आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याची पद्धत आणि प्रमाण हे सुद्धा ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. आणि तरी सुद्धा सचिव महोदय आपली का दिशाभूल करत आहेत हे मला समजत नाही. अशा प्रकारचं मी स्वतः माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या पुढे बोललो होतो. त्याच्यानंतर सचिव महोदयांनी पुढचं वाक्य फेकलं आणि ते बोलले की हे असं बोलत आहेत याला काही तात्विक आधार नाही, पुरावा नाही. त्यावेळी मी माझ्याकडे असलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा बंच त्याच्यामध्ये चेब्रालू लीला प्रसाद राव, दविंदर सिंग विरुद्ध पंजाब सरकार आणि ईबी चेन्नैया विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार या तिन्ही निकालाच्या जजमेंटच्या कॉपी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिल्या. आणि तेव्हा त्यांना पेज क्रमांक पॅरेग्राफ क्रमांक सकट सांगितले की पेज क्रमांक हा पॅरेग्राफ क्रमांक हा आपण हायलाइट करून गेलेलो होतो. आणि त्यांना सांगितलं की यानुसार हे करता येतं. मुख्यमंत्री महोदयांनी ते तिथे बसूनच बैठकीमध्ये त्याचे फोटो सुद्धा आहेत माझ्याकडे, बघितलं आणि ते म्हणाले की अरे हो इथे तर असे निर्देश आहेत. मग त्यांना काय वाटलं माहित नाही. तेव्हा ते म्हणाले की जर का याच्यातले खरंच तथ्य आपल्याला पडताळायचे असतील तर तुम्ही काम करा. यांच्या ज्या मागण्या आहेत आयटी असेल, आता त्याचं जे इतिवृत्त आहे त्या इतिवृत्तामध्ये काय विषय होते ते इतिवृत्त पण माझ्याकडे आहे. हे त्या बैठकीचं इतिवृत्त आहे आणि त्या इतिवृत्तामध्ये काय लिहिलंय ते सुद्धा तुम्हाला सांगतो. इतिवृत्तामध्ये हे बघा, विषय क्रमांक 1 होता
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी अनुसूचित जातीचे अबकडनुसार उपक्रम करण्याबाबत हा बैठकीचा पहिला विषय होता. या विषयाच्या अनुषंगाने आता ते जे तुम्ही बायटीच्या समितीबद्दल बोलताय, अभिसमितीबद्दल, ते एकाच जातीचे लोक का हे विषय का घेतले, तर इथं स्पष्ट मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले होते. हे तुम्ही नेटवरून काढू शकता, हे इतिवृत्त आणि पाहू शकता. त्याचा तारीख आहे 21 एप्रिल 2023. या अनुषंगानेचा हा जी आर आहे. बैठक 2023 प्रकरण क्रमांक 49 यानुसार हे काढलं तर तुम्हाला इतिवृत्त भेटून जाईल. याच्यामध्ये मुख्यमंत्री मोदयांनी काय निर्देश केले होते, अनुसूचित जातींचा पूर्ण जातनिहाय लोकसंख्येचा तुलनात्मक अभ्यास करावा व त्या अनुषंगाने मातंग समाजाच्या लोकसंख्येबाबतची माहिती घ्यावी. विषय क्रमांक 1. दुसरा विषय होता, जेव्हा की हा विषय सुद्धा इतिवृत्त जेव्हा बनवल्या गेलं तेव्हा चुकीचं आमच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा झाली नव्हती. आम्ही मागणी केली होती की 27 ऑगस्ट 2020च्या निकालावर चर्चा झाली पाहिजे, निकालावर अभ्यास झाला पाहिजे. पण तेव्हाही तिथल्या सचिव महोदयांनी एक काडी टाकलीच आणि ती इथं मेक महिन्याचा प्रयत्न केलाच. आणि त्यांनी त्याच्यातही लिहिलं की माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ईव्ही चेन्याविरुद्ध आंध्र प्रदेश व इतर न्यायालयीन प्रकरणी सन 2004 मध्ये दिलेल्या याचा अभ्यास करण्यात यावा. मी मागणी काय केली होती की 2020च्या निकालाचा अभ्यास करण्यात यावा. पण तरीही त्यांनी ते केल्यामुळं त्याचाही अभ्यास केला आणि इतर विषय, इतर न्यायालयीन निकाल या संदर्भामध्ये इतरही अभ्यास केला. आणि तिसरा विषय होता, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा व कर्नाटक राज्यात ज्या धर्तीवर आरक्षणाची उपरी करण्यात आली आहे त्याबाबतची माहिती घेऊन 1 महिन्याच्या आत तपासणी करून प्रस्ताव सादर करावा. आणि चौथा विषय होता, या प्रकरणी विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन पुढील कार्यवाही सादर करावी. त्या एवढ्या प्रकरणामध्ये जे 4 विषय होते, हे 4 विषयाची मागणी कुणाची होती? मातंग समाजाची. लढलं कोण होतं? मातंग समाज. लोकसंख्येबाबत आक्षेप कोणी नोंदवला होता? मातंग समाज. मग ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास करण्यासाठी आणि आमचं काहीतरी म्हणणं आहे ते तुम्ही ऐकून घ्या, आम्हाला काहीतरी बोलायच्या विषयाने म्हणल्यामुळं त्यांनी आम्हाला बोलायला तर कुणाला बोलवणार? हे काही आरक्षणाच्या वर्गीकरणाचं मॉडेल बनवण्यासाठीचा अहवाल नव्हता तो. आपण ज्या पद्धतीने समाजामध्ये मांडणी करून ज्या पद्धतीने चुकीची माहिती देत आहात, ती माहिती अत्यंत चुकीची आहे, समाजाची दिशाभूल करणार आहे. आपणच आपल्या माणसाची दिशाभूल करीत आहात, हे अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळं समाज बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे की काही विषयाची तथ्य आहेत. आपल्याला एक गोष्ट मला आताही कळते, एक घर आहे, त्या घरामध्ये 2 खोल्या आहेत आणि त्या घरासमोर एकच अंगण आहे. आज आपण ही खोली मला पाहिजे, आपण सख्खे भाऊ आहोत. एक आपण 1-2 खोलीच्या वरून आपण थोडाफार वाद करतो की ही खोली मला पाहिजे, दुसरा म्हणतो ही खोली मला पाहिजे. कोणतीही खोली कुणाला जरी भेटली तरी आपल्याला शेवटी दोघांनाही त्या घरापुढे असलेल्या अंगणात वावरायचं आणि त्याच्यामुळे एससी प्रवर्गामध्ये उपरेखन झाल्यानंतर सुद्धा आपला एससी प्रवर्गातच राहायचं आहे आणि त्याच अंगणात आपला राहायचा आहे, त्याच गोष्टींना सामोरायचं. त्याच्यामुळं सगळ्या बांधवांनी तो भाऊबंदकी अशीच कायम राहावी. त्या भाऊबंदकीला कुठे धक्का लागत नाही अशा प्रकारे समाजाला पेटवू नका, समाजाला जाग करा, समाजाला वास्तव काय आहे ते सांगा. त्याच्यामुळं दोन्ही बाजूच्या समाजाचं जर का चांगलं प्रबोधन झालं तर हा विषय चांगल्या पद्धतीनं एकमेकांना पेढे खाऊ घालून सुद्धा याचा आनंद साजरा करता येऊ शकतो. तर या पद्धतीचं प्रबोधन महाराष्ट्रातील बौद्ध बांधवांनी करावं अशी माझी अपेक्षा आहे. कारण काय, नुकसान कुणाचंच होणार नाही, फायदा सगळ्यांचाच होणार आहे. आता जर का सर्वांच्याच फायदा नाही झाला तरी चालते, पण माझाच फायदा झाला पाहिजे या मानसिकतेतून मला आणि तुम्हाला सुद्धा आता बाहेर यावं लागेल. त्यामुळं बायटीच्या अहवालावरून जे काही सध्या संभ्रम समाजामध्ये निर्माण करून समाजाला एक वेगळ्या पद्धतीनं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला जातोय, तो चुकीचा आहे. आता त्याच्यानंतरचा आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे आणि तो सर्वच ठिकाणच्या प्रबोधनामधून मांडला जात आहे आणि तो आहे की 341व्या कलमाला धक्का लागेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीसाठी बनवलेलं जे 341वा कलम आहे, या कलमाला हात लावला तर आम्ही शांत बसणार नाही, ते आम्ही सहन करणार नाही वगैरे अशा प्रकारची भाषा समाजामध्ये बोलून समाजातल्या लोकांकडून टाळ्या मिळवल्या जात आहेत आणि समाजाचं डोकं भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बांधवाने, या अनुषंगाने मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करीत असताना त्यांच्या डोक्यामध्ये तथागत गौतम बुद्धाचं तत्व समता, बंधुता, न्याय, करुणा हे होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर का त्यांचं म्हणणं त्यांनी बुद्धाला फॉलो करत होते
आणि महापरिनिर्वाण सूक्तामध्ये तथागत गौतम बुद्ध आनंदाला म्हणतात की मी म्हणतोय म्हणून ती एखादी गोष्ट स्वीकारू नका. मी म्हणतोय म्हणून एखादी गोष्ट अंतिम आहे असं नाही. काळानुरूप आणि परिस्थितीनुरूप काही गोष्टी जर का कालबाह्य ठरत असतील तर त्याच्यामध्ये बदल केले जाते. कोण म्हणते तर तथागत गौतम बुद्ध. धर्माच्या तत्वज्ञानामध्ये सुद्धा काही कालबाह्य गोष्टी झाल्या असतील त्या काढून टाकण्याचे अधिकार इतरांना देतात. आणि तोच पाया धरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान, आपण किती वर्ष आहोत याचं माहिती नाही, संविधान तर कायमस्वरूपी आहे, पण संविधानानुसार सुद्धा काही गोष्टीमध्ये वेळोवेळी जर का समाज हितासाठी, देश हितासाठी, येथील माणसांच्या भल्यासाठी काही गोष्टीमध्ये बदल करावा लागला तर तो करणं योग्य आहे. हेच तथागत गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणामधील त्या सूक्तामधील त्यांच्या वचनाप्रमाणे ते पाळून त्यांनी घटनेमध्ये योग्य वेळोवेळी चांगले बदल करण्यासाठी 368 कलम निर्माण केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेतला बदलच जर मान्य नसता 368 कलम निर्माण केलं असतं का? नसतं केलं. आणि त्याच 368व्या कलमाच्या आधारावर आतापर्यंत संविधानामध्ये 106 दुरुस्त झालेले आहेत. आणि आता जे आपण करत आहोत ती घटना दुरुस्ती नाहीच आहे. जर का या अनुषंगाने आपल्याला जर का याला हातच लावायचा नाही हा जर विषय होता तर मी आपणास एक आठवण करून देऊ इच्छितो. जर का ह्या यादीमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या नंतर महाराष्ट्राच्या, आता त्याच्यात आणखी एक होतं की जी यादी आपण अनुसूचित जातींची यादी म्हणून घेतली ते भारत सरकार अधिनियम 1935 नुसार जे भारत देशाचे तत्कालीन 9 प्रांत होते त्या 9 प्रांतामध्ये असलेल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये जे जाती येत होत्या त्याचा अभ्यास करून त्यांची यादी त्या 1935च्या कायद्यामध्ये आलेली आहे. आणि त्याच यादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीनंतर संविधानाच्या वेळी घेतलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटलेलं पण आहे. आता मला सांगा की एक जात महाराष्ट्रामध्ये असलेली बंजारा ही जात महाराष्ट्रामध्ये एनटीत आहे. तीच जात कर्नाटकामध्ये एससी मध्ये आहे आणि बंजारा हीच जात शेजारच्या तेलंगणा राज्यामध्ये एसटी मध्ये आहे. मग जर का ही यादी जर का एकच असती तर ही एक जात 3 राज्यात वेगवेगळ्या सूचीमध्ये असते का? मग त्यानंतर सुद्धा त्या स्थानिक राज्य सरकारांनी तेथील परिस्थितीचा अभ्यास करून तेथील सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून जे अस्पृश्यता संबंधी जे निकष होते त्या राज्यामध्ये कोणकोणत्या जाती त्याच्यामध्ये पिछडलेल्या आहेत, कोणकोणत्या जातीचा त्याच्यावर प्रभाव आहे, त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास पण त्या यादी स्वीकारलेल्या आहेत. नसतं नाहीतर काय झालं असतं की एकच यादी सर्व भारतभर लागू झाली असती, पण प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या यादीला मंजुरी देण्यात आलेली आहे. आता हे तर आहेच आहे. दुसरा विषय हा आहे की अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे ते सुरुवातीला केवळ आणि केवळ हिंदू आणि सिख ह्या 2 धर्मापुरतं मर्यादित होतं. पण 1990 साली झालेल्या दुरुस्तीनुसार ही या सूचीमध्ये जेवढ्या जाती आहेत या जाती जर का बौद्ध धर्मामध्ये धर्मांतरित झाल्या तर या धर्मांतरित झालेल्या जातींना सुद्धा आरक्षण लागू राहावं अशी दुरुस्ती करण्यात आली. ती कधी करण्यात आली? 1990 साली. आणि त्याच्यानंतर मग या सूचीमध्ये असणाऱ्या जाती हिंदू, शीख किंवा बौद्ध असतील तरीही त्यांना अनुसूचित जातीचे आरक्षण लागू राहील अशा प्रकारची दुरुस्ती करण्यात आली. आणि तेव्हापासून अधिकृतपणे अनुसूचित जातीमध्ये बौद्ध आणि बौद्ध लोक अधिकृतपणे आलेले आहेत. आता मला सांगा, आपण म्हणताय की मग या यादीला हातच लावायचा नाही, मग सगळ्यात पहिल्यांदा त्या यादीला बौद्धांना अनुसूचित जातीचे लाभ मिळावे यासाठी त्या यादीला हात पहिल्यांदा कोणी लावला? बौद्ध बांधवांनीच ती तरतूद करायला लावली. त्याच्यासाठी आंदोलन मोर्चे झाले आणि त्या माध्यमातून करून घेतले. मला तर वाटते ते अतिशय योग्य होतं. कारण तेव्हाच नाही, आज सुद्धा आज मी ज्या लोकांसोबत राहतो, मी मातंग मोहल्ल्यामध्ये राहतो, बौद्ध मोहल्ल्यामध्ये राहतो, फक्त 30% लोक सोडले तर 70% लोकांमध्ये आणखीही तीच दयनीय अवस्था आहे. आणि सगळ्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे. त्याच्यामुळं बौद्ध बांधवांना आरक्षणाची गरज नाही अशा प्रकारची वाच्यता आम्ही कधीही करणार आहे. आरक्षणाची गरज, नितांत गरज आहे. पण फक्त काहीतरी त्या यादीला हात लावला तर बाबासाहेबांचा अपमान होतो अशा प्रकारचं लोकांना काहीतरी भूलथापा देऊन लोकांना या विषयाच्या अनुषंगानं विषयांतर करून आपण ज्या पद्धती चुकीची मांडणी करून समाजामध्ये चुकीचा संदेश देतात
ते अत्यंत गंभीर आहे आणि ते समाज हितासाठी चांगलं नाही. त्याच्यामुळं समाज बांधवांनी हे लक्षात घ्यावं, त्या यादीमध्ये एखाद्या जातीला काढून टाकल्या जाणार नाही किंवा एखादी नवीन जात आतमध्ये घेतल्या जात नाही. 341 कलम फक्त इतकंच आहे की त्यांच्यामध्ये एखाद्या जातीला घ्यायचं असेल किंवा काढून टाकायचं असेल तर ते त्याचे अधिकार संसदेला आहेत. संसदेने जर का त्याला पारित केली, संमती दिली तर राष्ट्रपती त्याचं नोटिफिकेशन काढतात. पण आपल्या उपवर्गीकरणामध्ये त्या यादीतून कोणाला काढायचं पण नाहीये आणि कोणाला घालायचं पण नाहीये. त्याच्यामध्ये आपण त्या 59 जातीमध्ये जाती 59च राहतील. त्याच्यामध्ये फक्त प्रगत आणि अप्रगत या पद्धतीनं ज्याला लाभार्थ झाला ते लाभार्थी आणि लाभवंचित असेच गट बनले जाणार आहेत. त्याच्यामुळं अशा प्रकारची मांडणी करून समाजामध्ये चुकीची माहिती देऊ नये यासाठी मला हे सांगणं गरजेचं होतं की समाज बांधवामध्ये काय काय सुरू आहे. आता तिसरा मुद्दा एक असा उपस्थित केला जात आहे की असं केल्यामुळे समाजामध्ये दुरावा निर्माण होईल. मी आता तुम्हाला काही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतील. आज सुद्धा समाजामध्ये दुरावाच आहे. आपण ज्या पद्धतीने रोटीबेटी व्यवहार होतात का? नाही. आपण वैचारिक दृष्ट्या एकत्र आहोत. आपण अन्यायग्रस्त म्हणून एकत्र आहोत. पण आजही ज्या पद्धतीनं जो म्हणतो एकोपा हवा होता तो एकोपा आजही नाही. आता मला तुम्ही सांगा, या अनुषंगाने मला अत्यंत महत्वाचं उदाहरण द्यायचं आहे. मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मित केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अगदी सुरुवातीला 4 तुकडे पडले. त्याच्यामध्ये गवई साहेबांचा गट असेल, कवाडे साहेबांचा गट असेल, त्याच्यानंतर आठवले साहेबांचा गट असेल, ऍडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा गट असेल. 4 गट पडले. हे गट का पडले? तर प्रत्येकाला एक स्पेस हवी होती. प्रत्येकाला स्वतःचं नेतृत्व वृद्धिंगत करण्यासाठी आणि स्वतःला काम करण्यासाठी स्कोप हवा होता आणि त्याच्यामुळे त्याचे 4 गट झाले. पुढच्या काळामध्ये त्याच आरपीआयचे एकूण 36 गट झाले. आता 36 गट झाल्यानंतर सुद्धा समाजातला एकोपा संपला का? नाही ना. आपण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव किंवा समाज हिताचं नाव येतं तो सगळे गट एकत्र येतोच की नाही? मग जर का 36 गट होऊन सुद्धा जर का आपला एकोपा संपलेला नसेल तर आरक्षणाच्या उपवर्गीकरणानंतर जर का एससीचे 2च गट झाले तर एकोपा कसा काय संपेल? म्हणजे आपण जर ज्या पद्धतीनं तिथं नेतृत्वाला संधी स्पेस हवा होता म्हणून आरपीआयचे गट आपण मान्य केले, आपण सुद्धा इथं एक प्रत्येक जातीला उत्कर्षाची संधी हवी म्हणून इथले गट मान्य करायला काय हरकत आहे? आणि आपण 36 गट तर करतच नाही. आपण तर 2 किंवा 3 गट करण्यासंदर्भात आपण या बाबतीवर आपली चर्चा होऊ शकते की किती गट झाले पाहिजे आणि या पद्धतीची मांडणी मला आपल्याकडून अपेक्षित आहे. त्याच्यामुळं गट झाल्यामुळं एकी दुभंगते या विषयाशी कोणीही सहमत असता कामा नये. आपण डोळ्यांनी बघितलंय. आरपीआयचे 36 गट झाल्यानंतर सुद्धा बौद्ध समाज दुभंगलेला नाही. आता तिसरा महत्वाचा मुद्दा, याच आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला बामसेफने पाठिंबा दिलाय आणि याच्यातून काय चित्र निर्माण होत आहे याच्यावर आता बौद्ध बांधवांनी अत्यंत गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. यापूर्वी सुद्धा तुम्ही पाहिलं असेल तर बामसेफ हे जातीचा विचार करणारी संघटना नाही. बामसेफ ही जातींचा विचार करते. अनेक जातींच्या समूहाबद्दल बामसेफ सतत प्रबोधन करते. जातींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि जातींच्या उत्कर्षासाठी बामसेफ सतत बोलत असते आणि त्याच्यामुळे त्यांनी जातींची गरज लक्षात घेऊन आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला पाठिंबा दिला. मग याच्यातून काय मेसेज चाललाय समाजामध्ये? महाराष्ट्राबाहेरच्या ज्या आंबेडकरी चळवळी आहेत त्या जातींच्या उत्कर्षाचा विचार करतात आणि महाराष्ट्रातील जी आंबेडकरी चळवळ आहे ती केवळ जातीच्या उत्कर्षाचा विचार करते. अशा प्रकारचा मेसेज समाजामध्ये चाललेला आहे आणि हा असा मेसेज समाजामध्ये जाणं अत्यंत चुकीचं आहे. यापूर्वी सुद्धा मान्यवर कांशीरामजीच्या चळवळीवर विश्वास ठेवून महाराष्ट्रातील अनेक एससी प्रवर्गातील अनेक लोकांनी बहुजन समाज पार्टी जॉईन केली होती. का बरं? तर बाहेरच्याच आंबेडकरी चळवळीवर बाहेरच्या नेतृत्वावर येथील सर्व अनुसूचित जातीचे लोक विश्वास ठेवायला तयार आहेत. का? ते सर्वार्थानं सर्वांगाने सर्वांचा विचार करतात. हा समज समाजामध्ये खूप होत आहे आणि महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीच्या लोकांवर महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील लोकांचा विश्वास कमी 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 होत चाललाय. कारण का येथील आंबेडकरी चळवळीतील नेते केवळ स्वतःच्या जातीचा स्वतःच्या नेतृत्वाचा उत्कर्षाचा विचार करतात असं आपल्याला पुन्हा लोकांच्या मनामध्ये रुजवत आहे, रुजल्या जात आहे. कारण तेव्हा सुद्धा
मान्यवर कांशीरामजींनी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरल्याच्या नंतर येथील ज्या माणसामध्ये जी त्याचं कॅलिबर बघितलं त्याला संधी दिली. इथे महाराष्ट्राच्या प्रदेशच्या निवड असेल, जिल्ह्याची निवड असेल, तालुक्याची निवड असेल करीत असताना बहुजना विचाराने प्रेरित झालेला, मग तो कुठल्याही जातीचा असेल तरी त्याला प्राधान्याने पद दिल्या गेली, संधी दिल्या गेली. पण आपण जर का आंबेडकरी चळवळीच्या राजकीय पक्षांकडे बघितलं, मातंग समाजामध्ये, चर्मकार समाजामध्ये सगळ्याचा म्हणजे आक्रोश काय, की साध्या एखाद्या जिल्हाध्यक्ष सुद्धा आजपर्यंत आपल्याला होऊ दिलं नाही. माननीय रामदास आठवले साहेबांची जर आरपीआय सोडली तर इतर कुठल्याही आरपीआयच्या गटामध्ये सुद्धा की मातंग समाजाच्या चर्मकाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष होता येत नव्हतं. ही खंत, राजकीय खंत सुद्धा आजपर्यंत लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी एकमेकांबद्दलचा विश्वास वाढला नाही. आणि आता या टप्प्यामध्ये सगळ्या माझ्या बौद्ध बांधवांना माहिती आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण होणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हे माहीत असताना विरोध करून आपण दोन प्रकारचं नुकसान पाहत आहे. एक तर जो मातंग समाज आंबेडकरी चळवळीमध्ये प्रकर्षाने काम करतो, तो मातंग समाज आपल्यावर नाराज होत आहे की त्या आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांना किंवा चर्मकार, वाल्मिकी, सुरेश जेही कोणी आंबेडकरी चळवळीत काम करतात त्या समाजाचे लोक त्यांना आता सुळावर चढवत आहेत. बघा तुम्ही आंबेडकरी आंबेडकरी चळवळ म्हणून आम्हाला बोलत होते, आज विरोध कोण करत आहे. म्हणजे तो जो कार्यकर्ता होता तो आपल्यावर नाराज होणार. दुसरी बाजू अशी होत आहे की आंबेडकरी चळवळीबद्दल इतर समाज जो बघत आहे आणि इतर समाज बघत असताना तो असं निरीक्षण नोंदवत आहे की बघा पहिल्यांदा एससी मधील इतर लोकांना सुद्धा कुठेतरी न्याय मिळण्याची शक्यता आहे, तर बौद्ध समाज त्याला विरोध करत आहे. म्हणजे आंबेडकरी चळवळीबद्दल इतर समाजाच्या मनामध्ये जो आदरभाव आहे तो सुद्धा कुठेतरी कमी होत आहे. हे तुम्ही पडताळून बघा. त्यांच्या मनामध्ये सुद्धा ही भावना निर्माण होत आहे की आंबेडकरी चळवळीचे आजचे नेते किती स्वार्थी आहेत. त्यांना इतर समाजाचा उत्कर्ष व्हावा, इतर समाजाने प्रवाहात येऊच नये असं वाटतंय की काय, अशा प्रकारच्या चर्चा दबक्या आवाजामध्ये चालू आहेत. आणि त्याच्यामुळे इतर समाजामध्ये सुद्धा आपल्या नेत्यांबद्दल आणि आपल्या प्रबोधन केलेल्या चुकीच्या पद्धतीने जो विरोध होत आहे त्या विरोधामुळे एक दबक्या आवाजात चर्चा आहे. त्याच्यामुळे बांधवांनो विचार करा, आपण याच्यावर आरक्षणाचं उपवर्गीकरण 100% होणार आहे. आपण आंदोलन मोर्चे केल्यामुळं त्याचा कालावधी वाढू शकतो, फार केलं तर वाढू शकतो, तो काही रद्द होणार नाही, हे सत्य आहे. कारण का बाकीच्या राज्यामध्ये झालंय ते आपल्या राज्यामध्ये पण होणारच आहे. बरं, याच्यामध्ये आता तिसरा मुद्दा लोकांच्या निरीक्षणात काय येत आहे, हे माहीत असताना मग इतके पण दुधखुळे नाहीत आंबेडकर चळवळीचे नेते किंवा बौद्ध समाज इतका दुधखुळा नाही की तो विरोध का करतोय. लोकांच्या मनामध्ये आता हा विषय येत आहे की बौद्ध समाजाला पहिल्यांदा असं वाटत आहे की आमच्या शिवाय सुद्धा कोणीतरी चळवळ उभी केली, ती चळवळ शेवटच्या टप्प्यात आणली आणि संघर्ष करून, चळवळ करून आपल्या न्याय हक्काच्या मागण्या मागून घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत. त्याच्यामुळं आपल्या रस्त्यावर उतरून लढणारी, संघर्ष करणारी चळवळ म्हणजे आपल्याकडे जे बघत होतं तो आता आपल्याकडून तो फोकस शिफ्ट होतोय की काय, या भीतीपोटी म्हणून आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते विरोध करत आहेत, असा पण एक मेसेज आहे. जेव्हा की आंबेडकरी चळवळीच्या प्रत्येक माणसांना या गोष्टीचा आनंद व्हायला पाहिजे होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणाले होते की प्रत्येक जातीच्या उत्कर्षासाठी प्रत्येक समाजामध्ये नेते तयार झाले पाहिजे. मी एकटा किती ठिकाणी पुरवठ्या जाऊ शकतो, तुम्ही जर काय करायचा पुढाकार घेतला, संघटना काढल्यात, जेव्हा जेव्हा माझी गरज पडेल ते मी मार्गदर्शन करायला येईल आणि त्यामुळे समाजाने उत्कर्षासाठी पुढे येऊन नेतृत्व घडवलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. मग ते जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आज पूर्ण होत असेल तर आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला आनंद व्हायला पाहिजे, जेव्हा की आपण त्याच्यावर दुःख व्यक्त करताय. आणि त्याच्यामुळं कुठेतरी असा एक समज होत आहे. आणि दुसरा एक आपल्या बाबतीमध्ये एक चुकीचा मेसेज असा पण चाललाय, जर का आपण आपल्या समाजाचे नेते, आपल्या समाजाचे बांधव जर का पिवळा ध्वज घेऊन धनगर समाज काम करीत असेल, पिवळा ध्वज घेऊन आदिवासी समाज काम करीत असेल, पिवळा ध्वज घेऊन इथला ओबीसी समाज काम करत असेल, त्यावेळी जेव्हा जेव्हा आपण त्या मोर्चांमध्ये जातो आपण सन्मानाने तो पिवळा फेटा पण बांधतो, तो दुपट्टा, पिवळा दुपट्टा खांद्यावर पण टाकतो. आपण जर का धनगर समाजाच्या कार्यक्रमात गेलो की त्या समाजाचं प्रतीक असलेली घोंगडी, फेटा बांधतो आणि सांगतो की हे
आमच्या बहुजन चळवळीचं प्रतीक आहे. बहुजन समाजातील या समाजाचं ते परंपरा, रूढी परंपरेचं प्रतीक आहे. हे आपण मोठ्या मनाने मान्य करतो, इथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा मातंग समाज पिवळा झेंडा घेऊन पुढे आला, हे RSS ने दिलेला झेंडा म्हणतो. म्हणजे जेव्हा इतर समाजात आपण जातो, तेव्हा तो त्या समाजाचं प्रतीक म्हणून आपण मोठ्या मनाने स्वीकारण्यासाठी आपल्या मनाचं मोठेपण दाखवतो. पण तो झेंडा जर का मातंग समाजाने वापरला, तर तो RSS ने दिलेला झेंडा. हे जे आपल्या बोलण्यामधून आपल्या वागण्यातला आणि बोलण्यातला दुटप्पीपणा जो समाजापुढे येत आहे, ते खऱ्या अर्थाने आपल्यासाठी चांगला नाही. आंबेडकरी चळवळ आम्हाला, कारण की भविष्यामध्ये तुम्हा आम्हाला आंबेडकरी चळवळीमध्ये काम करायचंय आणि त्याच्यामुळं आंबेडकरी चळवळीबद्दल जर का असे आक्षेप येत असतील, ते आम्हाला पटत नाहीत, आम्हाला ते कुठेतरी वाईट वाटतात, म्हणून आम्ही यावरचे विश्लेषण करतोय. आणि दुसरा एक विषय आहे, आता जर का आपल्याला रंगांचा द्वेष आपण करण्याचं काय कारण, मग आता मला सांगा, आपला जो पंचशील ध्वज आहे, त्या पंचशील ध्वजामध्ये पिवळा पण आहे, त्या पंचशील ध्वजामध्ये आपला भगवा पण आहे. बरं, आपण आपले जे भंते जी आहेत, त्या भंताजीच्या चिवराचा रंग काय असतो? भगवा. मग तो भगवा रंग आपण आजच्या हिंदुत्वाचा भगवा रंग म्हणतो का त्याला आपण? नाही, कारण का त्यापूर्वीची ती परंपरा आहे ना. आपण त्याला तथागत गौतम बुद्धांनी निर्माण केलेला भिक्खू संघाचा तो जो कलर आहे, त्याच्यामुळे आपण त्याला मान्यता देतो की नाही? तर मग आपण तो हिंदूंनी भगवा स्वीकारला म्हणून आपण त्या भगव्याला म्हणतो का हे बदलून टाकूया? नाही बदलवत आहो ना. अशाच पद्धतीनं काही गोष्टी आपण लॉजिकली स्वीकारल्या पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये जर का प्रत्येक गोष्टीला आपण मातंग समाजाच्या लोकांना टॉर्चर करायचं म्हणून जर का मातंग समाजाच्या महापुरुषांना टॉर्चर करायचं म्हणून जर का आपण बोलत गेलो, तर आज आपण एकत्रित आहोत. पण कालांतराने एकत्रित येण्यासाठीचे जे काही माध्यम असतील, ज्या काही संधी असतील, त्या संधी सुद्धा आज आपण बंद करून घेत आहोत की काय, अशा प्रकारचं सध्याचं महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे. त्याच्यामुळं मी सर्व मातंग बांधवांना विनंती करतो की ह्या सर्व बाजूनी आपण मांडणी करीत असताना कुठेही आंबेडकरी चळवळीतल्या एखाद्या नेत्याबद्दल, आंबेडकरी चळवळीतल्या बौद्ध बांधवाबद्दल कुठेही आक्षेपार्ह विधान करू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तर नाहीच नाही. आज जे काही आपण आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहोत, याची जाणीव, याचे भान आणि याची कृतज्ञता पदोपदी असू द्या. आणि त्याच वेळी मी आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांना, आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपलं जे काही म्हणणं आहे, आपली मागणी कोणाकडे आहे हो? तुम्हाला मागणी करायची सरकारकडे, आम्हाला मागणी करायची सरकारकडे. त्याच्यामुळे एकमेकांच्या समाजाचा उल्लेख कुठेही न करता आपली मागणी आपण मांडावी. ते मागणीसाठी आपण स्वतंत्र आहात, ती मागणी मांडण्यासाठी आमची ना हरकत नाही. पण ज्या चुकीच्या पद्धतीनं मांडून समाजातील सगळेच लोक चालकी नसतात, काही माथी फिरू असतात, काही बौद्ध समाजातली पोरं माथी फिरू असतात, काही माथा समाजातली माथी फिरू असतात. आणि या माथी फिरूंना लागतं काय? यांना फक्त राडा करायचा असतो. असं एखादं निमित्त भेटलं की ते राडा करतील आणि ते राडा केल्यामुळे आणखी त्याला स्फुरण, बघा आम्ही समाजासाठी राडा केला, पण त्या राड्यातून निष्पन्न काय झालं? त्याच्यामुळं अशी संधी इतरांना भेटूच नये, यासाठी आपण सर्वांनी मिळून चांगल्या पद्धतीनं काम करावं. बौद्ध चळवळीचा जो थिंक टँक आहे, त्या थिंक टँकला माझी विनंती आहे की आपण आपल्या समाजामध्ये उपरीकरण विरोधी जी मांडणी करतो ती करायला हरकत नाही, पण त्याच्यासाठी सुद्धा एक सत्यता पडताळून बघावी आणि त्यानुसार करावी. आणि एक महत्वाचं आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी करीत असताना आपल्याला पुन्हा सर्वार्थाने एकत्र राहायचं आहे आणि एकत्र यायचं आहे. त्याच्यामुळं आपली मनं इतकी पण विटतील आणि आपली मनं इतकी पण दुखावतील, इतक्या टोकाला जाऊन कोणीही भूमिका मांडू नये. ना मातंगाच्या नेत्यांनी मांडावी, ना बौद्धांच्या नेत्यांनी मांडावी, अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपण या अनुषंगाने जे काही समाजामध्ये संभ्रम निर्माण केले जात होते, त्या अनुषंगाने मी जो व्हिडिओ बनवलाय त्याच्यावर सर्वांनी विचार करावा, एवढीच आपणास विनंती करतो. जय लहुजी, जय भीम, जय रविदास, जय संविधान, जय भारत.